नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्हा बँक भरती 2026 तब्बल 289 जागेसाठी पदांसाठी या ठिकाणी पदभरती निघालेली आहे आणि अर्ज सुद्धा 4 तारखेपासून म्हणजे कालपासूनच त्याचे अर्ज सुरू झालेले आहेत फॉर्म भरण्यासाठी. सो तुम्ही लवकरात लवकर अर्ज भरून घ्यायचा आहे. बाकीची डिटेल्स, पात्रता, सॅलरी आणि काय अजून त्या ठिकाणी सब्जेक्ट असतील, परीक्षा कसं असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेल्स सांगतो. फक्त जस्ट 2 ते 3 मिनिट व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो. लक्षात घ्या, याच्यामध्ये तब्बल 289 जागा आहेत, वेगवेगळे पद आहेत. अर्ज 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे. लक्षात घ्या, ह्याची एक्झाम दादा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. सगळ्यात महत्वाचं ऑफलाईन एक्झाम होणार आहे याची. ओके, आणि तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरताना काही चलन सुद्धा भरावं लागणार नाही, म्हणजे फीस जवळपास 1650 रुपये एवढी फीस असणार आहे. ओके, आता वयाची मर्यादा कमीत कमी तुमचं वय 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी वय असणार आहे. फॉर्म भरताना 1650 रुपये तुम्हाला चलन ऑनलाईन पद्धतीनेच भरावं लागणार आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी काही विद्यार्थी डे किंवा दुसऱ्या पद्धतीने फॉर्म भरतात, परंतु अगोदर चलन सबमिट झाल्याच्या नंतर म्हणजे ऑनलाईन फीस भरल्याच्या नंतरच तुमचा फॉर्म त्या ठिकाणी फायनल सबमिट होणार आहे. याच्याशिवाय तुमचा फॉर्म फायनल सबमिट होऊ शकत नाही, ही सुद्धा तुम्ही काळजी घ्या. परीक्षा या ठिकाणी लेखी स्वरूपात 70 मार्क्स असणार आहेत आणि तुमची इंटरव्ह्यू म्हणजे तुमची मुलाखत 30 मार्कला या ठिकाणी असणार आहे. टोटल मिळून 100 मार्काची परीक्षा या ठिकाणी होणार आहे. आणि विशेष म्हणजे ही परीक्षा तुमची ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. आता नेक्स्ट काय, शिक्षण तुम्हाला कुठलं लागेल? तुमचं शिक्षण मित्रांनो कमीत कमी 12वी पास असणे गरजेचं आहे, किंवा हॉरिझॉन्टली डिप्लोमा ला तुमचं शिक्षण सुरू असेल तरी फॉर्म भरू शकता, परंतु कमीत कमी 12वी पास असणं आवश्यक आहे. मग 12वी कशामध्ये लागेल? कॉमर्स मध्ये लागेल, सायन्स मध्ये लागेल, आर्ट्स मध्ये, कॉमर्स कशातही असू द्या, 12वी उत्तीर्ण HSC उत्तीर्ण असणं तुम्ही गरजेचं आहे, काळाची गरज आहे. त्यामुळे तुम्ही हे जर तुमच्याकडे पात्रता असेल तर फॉर्म नक्कीच भरू शकता. ठीक आहे. आता 2 गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवा. डायरेक्ट उठायचं आणि फॉर्म भरायला अजिबात जायचं नाही. फॉर्म भरताना 2 ते 3 डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी कंपल्सरी लागणार आहेत आणि त्याचं व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा त्या फॉर्म भरताना लागणारे डॉक्युमेंट्स होणार आहे. मग नेमकं ते कुठली डॉक्युमेंट्स आहेत? ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेस तुम्हाला तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो. ठीक आहे. याच्याशिवाय तुम्हाला फॉर्म पुढे प्रोसीड करता येणार नाही. त्याच्याच सोबत तुमचं आधार कार्ड लागणार आहे. ओके, हे 2 डॉक्युमेंट, व्हॅलिड डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके, आणि हे फॉर्म भरताना आणखी तिसरं महत्वाचं म्हणजे तुमची फीस जी आहे 1600 प्लस आहे, ती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला भरावी लागणार आहे. ओके, त्याच्यामध्ये दुसरं म्हणजे एक महत्वाची गोष्ट, यासोबत तुमचा मेल आयडी अँड ऍक्टिव्ह मोबाईल नंबर हे असणं खूप गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, तुमची बँकिंग सेक्टर मधली एक्झाम असू द्या किंवा बाकीच्या एक्झाम असू द्या, वनरक्षक, वनसेवक, पोलीस भरती, तलाठी, MPSC, UPSC, सरळ सेवा, राज्य सेवा, बँकिंग सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर, कुठलीही नोकरी असू द्या, लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला मेल आयडी जो तुम्ही टाकत असताना तो तुमचा पूर्ण रिझल्ट येईपर्यंत तोच मेल आयडी वरून बाकीचे संभाषण किंवा कन्व्हर्सेशन किंवा अपडेट्स तुम्ही चेक करणं खूप गरजेचं असतं. म्हणून काय, तुम्हाला फॉर्म भरताना या ठिकाणी ऍक्टिव्ह मेल आयडी जो तुमचा चालू आहे, ज्याचा तुमच्याकडे पासवर्ड आहे, जो तुम्हाला हरवला नाही किंवा लॉस्ट नाही किंवा हॅक झालेला नाहीये, म्हणजे ऍक्टिव्ह मेल आयडी आणि ऍक्टिव्ह मोबाईल नंबर SMS येण्यासाठी किंवा काही कॉलिंग सेक्टरसाठी किंवा बाकीच्या, हा ऍक्टिव्ह मोबाईल असला तर मेल सुद्धा तुम्हाला येऊन जाईल आणि मेल असेल तर हे, म्हणजे सांभाळून ह्या 2 गोष्टीला सुद्धा लक्ष द्यायचं आहे, कारण पुढे चालून ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्रासदायक होतात. ओके, एवढं सारं तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहे. शिक्षण तुमचं 12वी किंवा हॉरिझॉन्टल डिप्लोमा तुम्ही असणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये ह्या बँकिंग सेक्टरमध्ये काही टर्म्स अँड कंडिशन त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता या ठिकाणी सर्वजण फॉर्म भरू शकतात का? तर नाही मित्रांनो. जे आता इथं बँक कुठली आहे? पुणे जिल्हा बँक भरती. ओके, तर बँक म्हणजे पुण्याची बँक आहे, तर पुणे जिल्ह्यातलेच विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात.
ज्यांच्या ऍड्रेस प्रूफ वरती पुणे असेल ते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. जर काही विद्यार्थी नागपूर साईड असेल, विदर्भ साईड असेल, कोल्हापूर साईड असेल, त्यांचा ऍड्रेस प्रूफ वरती पुण्याचं नाहीये, पुणे जिल्हा नाहीये, तर ते त्यांना फॉर्म भरता येणार आहे का? नाही मित्रांनो, अजिबात नाही. फक्त पुणे आणि पुणे जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांसाठीच ही भरती आहे. सो तुम्ही या ठिकाणी सुवर्ण संधी मिळालेली आहे 12वी पास वरती. आणि या ठिकाणी जी लेखी एक्झाम होणार आहे त्यासाठी सब्जेक्ट तुम्हाला सांगतो कुठले, तर शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचना याबद्दलची माहिती, त्याच्यावरचा अभ्यास असणं, बँकिंग सहकारी क्षेत्राबद्दल तुम्हाला माहिती असणं, त्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत सामान्य ज्ञान विषय तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. वेगवेगळे त्याच्यामध्ये सब्जेक्ट राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय किंवा देशाच्या लेवलचे प्रश्न सुद्धा विचारले जातात. त्यासोबत कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था 10 मार्काला असणार आहे. शेतीत पतपुरवठा त्रिस्तरीय रचना माहिती 20 गुण असणार आहे. सामान्य ज्ञान 15 गुणाला असणार आहे. बँकिंग सहकारी 15 गुण आणि बुद्धिमत्ता 15 गुण 10 गुण. अशा पद्धतीने या ठिकाणी सब्जेक्ट वाईज मार्काचं सुद्धा डिव्हिजन त्यांनी केलेलं आहे, लक्षात घ्या. ओके, म्हणून काय करायचंय, ह्या बेसिक गोष्टीचा अभ्यास तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. लवकरात लवकर आजच तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आहे, कारण 10 ऑगस्ट लास्ट डेट आहे आणि अभ्यासक्रम सोपा आहे आणि ऑफलाईन एक्झाम आहे. हायलाइट सांगायचं झालं तर 18 ते 38 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. सर्व गोष्टी आहेत. पगार सुद्धा या ठिकाणी तुम्हाला चांगली आहे आणि सिलेक्शन लगेच होणार आहे. सो तुम्ही लवकर फॉर्म भरायला पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत आपल्या शेअर करा, कारण की सर्वांना या भरतीबद्दल माहिती होणं गरजेचं आहे. इथेच थांबतो. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून महत्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. जय हिंद आणि राम राम. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक.